सगळ्यांना बोल एकदा तू असंच का आमच्या सोबत राहा म्हणून सांगा. मित्रांनो, असंच आमच्या लेकरासोबत राहावा. माझ्यासोबत तुझ्यासोबत का नाही? माझ्यासोबत काय नाही, माझं का? काय सांगता येत नाही. काय सांगतात नाही तसं बोलू नको. हा काय सुद्धा होऊ देत नाही ती. लेकरांसोबत ही राहावा. पण तुझी लेकरच आहे ती पण तुझी लेकर आहे. ती फॅमिली आहे माझी. जशी तू आपण सगळी एक फॅमिली आहे का, तशी ती आपली फॅमिली आहे. होय की बघ. मग ती तुला एकटं कधीच सोडणार नाही ती. नाहीत ना, विचार बरं त्यांना. नाही तसं काय सांगता येत नाही, तसं कसं विचारू शकते का मी? सोडणारच नाही ती तुला. माझा जीव धड नाही. का जीव नाही धड म्हणली तू अवतार कासला करून घेतला रे बाळा. असं म्हणल्यानंतर मी म्हणलं आईला सगळं सांगितलं की तू दवाखान्यात अशा एवढे एवढे दिवस दवाखान्यात ऍडमिट होती. मी तिला सांगितल्यानंतर तिला वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे डोळ्यात पाणी आलं जशी आईला दवाखान्यात घरी आणलं ना मित्रांनो, तसं आईच्या डोळ्यात पाणी कधीच नव्हतं आलं. म्हणजे तिला माहितीच नव्हतं तिच्यासोबत काय घडलंय काय नाही. इतकं तिच्यासोबत म्हणजे नाही लय वाईट घडलं मित्रांनो. कारण का ही कधी कोणासोबत असं होणे, कुठल्याच माऊलीसोबत कुठल्याच कोणासोबत दुश्मनासोबत हसत्या खेळत्या आयुष्याला हे लागल्यावर झाले आमच्या काहीतरी काय म्हणतात 7.5 आणि वाईट मी केलं नाही मित्रांनो. कधी कोणाला काय या तोंडातून चुकीचा शब्द पण कोणासाठी वापरला नाही. आणि मला मी कटिंग दाढी मला केली ना, मग गेलो मी त्याच्यापाशी. मला म्हणते तुझा तू किती खराब झालाय, मग ते दालपाडते आत गेलं म्हणते. म्हणजे एका आईचं लेकासाठी असणारं प्रेम. आजारी होते इतक्या दिवस तिला समजलं की बाबा नाही माझा पोरगा खराब झालाय, पण माझ्यापेक्षा जास्त ती खराब झाली. मी कायच नाही, मी खातो खाऊन पिऊन हाय समाधानी. तरी ज्यावेळेस मला माझ्या आईच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली, ती हसली, मन भरून आलं मित्रांनो. आणि असंच प्रेम तुमचं आमच्यासोबत राहू द्या. आईपाशी जातो आता. माझी श्रीपूरची बहीण तिला भेटा आली. तिच्यासारखं नाव घेत होती, जया जया करत होती. मग ती भाऊजीन ती आले ती. तर मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात काय नसतं बरं का. फक्त माणसानं घमंड कुठल्या गोष्टीचं करू नये. काय बरेच जणांनी मी काल व्हिडिओ टाकला मित्रांनो. ही गाडी घेतलेली आपण हप्त्यावर, सगळ्यांनाच माहित आहे हप्त्यावर घेतलेली. हप्ता किती पडतोय. लोक म्हणत होते की हॉटेल टाकलं, गाडी घोडं घेतोय, कमेंट आली ती मला. तर त्यांच्यासाठी स्पेशल एक सांगतो मी गाडी घेतलं. मला लेकर आहे ती. माझ्या आईचं स्वप्न होतं की आईला गाडीत बसायचं, तर मी सोनं केलं. मग ते आता सोनं बिणं सगळं जे होतं ना, ते तिलाच उपयोगी पडलंय माझ्यासाठी काय ना. आणि मित्रांनो सोनं माणूस कशासाठी करतं, त्या अडचणीत उपयोगी पडतं. आणि मी जी सोशल मीडियावरून आजपर्यंत पैसा कमवलाय, ते सगळा माझ्या आईच्या याला दवाखान्यासाठी लावला. मी सगळं तुम्हाला प्रूफ दाखवतो. सगळं जेवढं खर्च झाला ना माझं सगळं दाखवतो. कोणी आलं तरी पण इथं ज्याला कोणाला असं वाटत असेल की बाबा कुठला फ्री इलाज झालाय, तर काय नाही. दवाखान्यात रोजचा माझा 35-40 हजार रुपये खर्च होता मित्रांनो. वलशंकर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला माहिती आहे खर्च होतोय. आणि ट्रीटमेंट पण चांगलं होतं. आईचं त्यांनी इलाज केला चांगला, ट्रीटमेंट चांगलं केलं. आणि डॉक्टरांना सांगितलं की त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. तर त्यांनी मला 99% गॅरंटी दिली ऑपरेशन केल्यानंतर कव्हर होईल म्हणून. पण माझी परिस्थिती तेवढी नव्हती खर्च करण्याची, आणि माझ्यापाशी होतं नव्हतं तेवढं मी घालवलं. आता ही गाडी राहिली गाण ठेवायची, काय नाही विषय, गाण ठेवू पण शकतोय, पण तेवढं येऊ पण शकत नाही ना गाडीचं. कारण का गाडी आहे हप्त्यावर घेतलेली. 2.5 लाख रुपये मॅच भरलं होतं, त्याचा हप्ता चालू आहे. त्यामुळे एवढं बुलेट 1-2 दिवसांनी विकून टाकतोय. जरी कोण बुलेट घ्यायला इच्छुक असेल तरी मला कमेंट करा मित्रांनो. मी बुलेट खरंच देणार आहे. जर कोण असेल तर बिनधास्त मला मेसेज करा बुलेट. आणि खरं तर ह्या गाडीमुळं आईचा जीव वाचला. ही गाडी जर आज माझ्यापाशी नसली असते ना, ह्याच्यातच आईला मी दवाखान्यात घेऊन गेलतो मित्रांनो. तिथनं पडल्या. कारण काय आमच्या इथं कुठं रिक्षा लवकर नाही आहेत, गाड्या पण येत नाही त्या. म्हणजे 4 व्हीलर वगैरे इथं कोणाची नाही. आणि ही दारात असल्यामुळं आईचा जीव वाचला. 5व्या मिनिटात मी दवाखान्यात घेऊन गेलो तिला. आता इथं फोन करून रिक्षा बोलवस्तोर, गाडी असतो याची त्याची मागवस्तोर लय मोठा शॉट झाला असता. कारण का डॉक्टरनं सांगितलं की नाही का तुम्ही टाईमसर घेऊन आला, त्याच्यामुळं आईला ऑक्सिजन भेटला, व्हेंटिलेटर लावलं, त्यामुळं आईचा जीव वाचला. त्या डॉक्टरनं मला सांगितलं. ॲपेक्समध्ये गेलो त्यावेळेस. तर खरंच ही लक्ष्मीच आहे. आणि खरं तर आत्ताच माझ्या आईचा जीव वाचला आहे. मला ही गाडीनं इतकी साथ दिली, कधीच मला एकटं सोडलं नाही ना. पण आणि माझी आई माझ्यासोबत आहे, ह्या गोष्टीचा मला लय आनंद आहे मित्रांनो. चला आपण आत जाऊ, जरा आईला बोलू आपण. हां, आई हसती, तुम्ही बोलायला लागली ही लय माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ना.
बघायचंय का? आई ए आई कोण आलंय ग? कोण आलंय? कोण आलंय? हा कोण आलंय? हा कुठली आहे? श्रीपूरची? बर कधी आली का ताई तू? हा तर पूजा कशी बसली बघा तिथं, सगळेजण येऊन भेटून जाते ती. आजी इथं बसली. पण मित्रांनो म्हणतात ना, आई वडिलांनी शेट मज्जा नाही. पण बसवतो खाट्यावर शेप देणार नाही ना. इकडे सर की जरा इकडे सर इकडे. बायको पशी बसतो मग मी माझ्या राहू दे. आई पशी बसण्यापेक्षा बायको पशीच बसतो. ऐ ऐ रुसली काय? रुसली काय? मित्रांनो बघा कशी बघती या. तिची जी आहे असा थांब थांबा काय म्हणली बघ. काय म्हणली? काय म्हणली? कडला जाणार आहे तुझ्या, मी कडला जाणार आहे का? नाही. मग कडेला झाली हो कोण. तात्पुरती. मित्रांनो तिला असं बोलता एवढं येत नाही. पण आयुष्यभर तू माझ्यासोबतच आहे ग. किती दिवस आहे पूजा? तिथला नॅपकिन घे. बायकोकडे जाणार. हाय की तो रुमाल मी ठेवला. जन्म कोण दिलाय मला? बायकून दिला तो दिलाय मग? कडला बायको जाणार आहे. होय ग कडेला बायको जाणार म्हणते. कसं बोलती बघ की मला आडवण. कसलं तोंड केलं या. तोंड कसलं काय केलं आजारी असल्यामुळे काळ पडले. वटते बस वट गाला होता काय म्हणली? काय बोलली? ते आम्हाला वाटतं औषधानं पडलं असं थोडंच. तुला कुठला दवाखाना चांगला आहे? कुठल्या दवाखान्यात जायचं? हा खुले तिला काय बोलते अजून कधी? नाही सोलापूरला. सोलापूरला कुठल्या डॉक्टरांच्यात गेलो मी मगाशी सांगितलेलं की. कुठला दवाखाना? टचण्यावर म्हणते नाही राहील. नीट बसा. भांडण केली तुम्ही देवासोबत तू लवकर बरी व्हावं म्हणून. मग मी म्हणलं मी तुझ्यापाशी येतोय म्हणल्यावर तुला माझ्यापाशी आवाज लागल. मग आला आणि त्यानं खिशाचा वकील केला. बस की. काय कुठं तर टायमिंग झालं. खरंच मित्रांनो ट्युशन आहे का? माझा जो माझ्यावर विश्वास होता ते तुटून दिला नाही. हा? त्यांनी मी मागितलं ना माझ्या आईला माझ्यापाशी परत दिलं. म्हणलं तुला बरं आणि वाटायला. माझ्यासाठी ही गोष्ट लय मोठी आहे की आई चांगली शुद्धीवर आली. आई बोलायला लागली. आई काल हसली. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही सगळे म्हणत होता आईला दाखवा व्हिडिओ मध्ये, आईला दाखवा व्हिडिओ मध्ये. हे आईला बघायचंय मला. होय सगळ्यांना बोलायचं तुला. बसायची. बोलली की मग मी त्यांना. काय म्हणली? कधी बोलली? बोलली का तुम्हाला मित्रांनो? नाही ना बोलली. नाही कधी बोलली बोलली. सांग. कुठं काय बोलली? तू काय आम्हालाच बोलली? बोलती. मोबाईल मध्ये कुठं हा? बोलली? काय बोलली सांग. काय बोल काय चाललंय विचार बघ त्यांना. बरं आहे का रे बाबांना विचार. बरं आहे का रे बाबांनो मला. माझ्या लेकराच्या पाठीशी सदा तुमचा हात राहू दे. त्यांचा तर हात आहे पण सगळ्यात महत्वाचं तुझा हात असणं गरजेचं आहे. कुठं आहे हात? असंच ठेवायचं. ट्युशन काय असं ठेवायचं. हा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. मग गाडा मित्रांनो नाही, मुलाच्या माग आईचा आशीर्वाद पाहिजेच मुलाच्या डोक्यावर आणि नेहमी राहतोच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई वडिलांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे. आणि ते माझ्यावर आहेच. काही विषय नाही आहे का? आहे का? कायम ठेवायचा. मग शिविका किती मला मग काय म्हणले माकडा. आणि मी माकडाचा माकड कोणाचं पोरग असतं? मी कोण? माकड. आणि तू कोण? मग माकडाची आई बागडी. हा. आणि ती सून कोण आहे? पण काय कोण आहे? हा राईट. मी माकड ती माकड ती माकडीन माकड म्हणजे जुळलं मग जुळ. आणि ही कोण आहे? ही कोण आहे? हसताय कोण? मग ती कोण झाली? असंच हसत खेळत राहता. माझी मुलगी दुसरी इकडं
आणि मागे बसलेलं कोण आहे? आपण माकडीन सगळं. आणि इकडे घे, इकडे घे. ही कोण आहे? ही 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 एक नंबर माकडीन काय? ही एक नंबर माकडीन. आम्ही काय किरकोळ बारकी माकड आहेत. ही टॉपची वरची एक नंबर माकडीन नाही. थोरलं कोण आहे? तू आहे का ते? हीच आहे का? आता तू माकडासारखं का करायला लागली? दाखवून द्यायला लागली काय? दाखवून द्यायला लागली. तर असंच आम्हाला हसत खेळत राहायला लय आवडतं मित्रांनो. आणि खरं तर आईसाठी ही छोटासा प्रयत्न केला तिला हसवण्याचा. आणि खरं तर तिनेच आम्हाला सगळ्यांना तुम्हाला हसवलंय. तर सगळ्यांना बोल एकदा तू असंच का आमच्या सोबत राहा म्हणून सांगा. मित्रांनो, असंच आमच्या लेकरासोबत राहावा. माझ्यासोबत तुझ्यासोबत का नाही? सोबत काय नाही, माझं का? काय सांगता येत नाही. काय सांगतात? नाही तसं बोलू नको. हा काय सुद्धा होऊ देत नाही ती. सोबत ही पण तुझी लेकरच आहे ती पण तुझी लेकर आहे. ती फॅमिली आहे माझी. जशी तू आपण सगळी एक फॅमिली आहे का, तशी ती आपली फॅमिली आहे. ओके बघ. मग ती तुला एकटं कधीच सोडणार नाही ती. नाहीत ना? विचार बरं त्यांना. नाही तसं काय सांगता येत नाही. तसं कसं विचारू शकते का मी? सोडणारच नाही ती तुला. माझा जीव धड नाही. का जीव नाही धड? काय जीव धड नाही? ही वेग आहे तू. तसं बोलायचं ना, तसं काय नाही. तू काय माझ्यासोबत राहणार ना? राहणार नाही. हा काय सुद्धा नाही मित्रांनो. तुमचं प्रेम असं सोबत राहू द्या आमच्या. मी आईची काय आईला हात ढकलून दिलाय माझा. अरे माझं सरून होणार रे. सॉरी मी हाणून घेतो गालात माझ्या. तिला असं गुडघ्यावर हात ठेवलाय. तर मित्रांनो तिचा उजवा हात ती कसला हाला नव्हता, आता हालायला लागली. त्या हातानं ढकललं मला बघा.